नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक नवीन अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण केल्या, नवीन तत्व स्वराज्यामध्ये रुजवली आणि लष्करी क्षेत्रामध्ये अद्वितीय अशा प्रकारचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवून दाखविला. त्यामुळे आज शिवचरित्राची शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची तुलना करत असताना जगभरातल्या अनेक श्रेष्ठतम अशा प्रकारच्या सेनापतींच्या बरोबर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची तुलना ही केली जात असलेली आपल्याला दिसते. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये अनेक किल्ले उभारले, मोठं पायदळ घोडदळ उभं केलं, परंतु त्यांनी लष्करी क्षेत्रामध्ये केलेली एक अद्वितीय अशा प्रकारची कामगिरी म्हणजे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं आरमार. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केलं त्या काळामध्ये हिंदुस्थानातील परिस्थिती कशा प्रकारची होती हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की सर्व जगाचा स्वामी स्वतःच मानणाऱ्या मोगल बादशहाची सुद्धा सागरावर काही एक चालत नव्हतं. हिंदुस्थानला दोन्ही बाजूनी पसरलेला अफाट अशा प्रकारचा सागर आणि समुद्रकिनारा प्रचंड मोठा असा मिळालेला असताना देखील कोणत्याही एतद्देशीय अशा प्रकारच्या राज्यकर्त्यांनी स्वतःच अशा प्रकारचं आरमार हे त्या काळामध्ये निर्माण केले नाही. जसं मोगलांनी निर्माण केले नाही, निजामशहाने नाही, आदिलशहाने, कुतुबशहाने अथवा कोणत्याही इतर आपल्या हिंदुस्थानी राज्यकर्त्यांनी, भारतीय राज्यकर्त्यांनी स्वतःचं आरमार हे निर्माण केलं नाही. या सागरावर पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच यांची सत्ता होते आणि त्याच वेळेला आफ्रिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील ॲबेसिनिया येथून आलेले जे काही सिद्धी होते, हबशी होते, हबसाणामधून आलेले हे इस्लाम धर्मीय हबशी सिद्धी कोकण किनारपट्टीवर जंजिऱ्यासारखा बुलंद अशा प्रकारचा जलदुर्ग उभारून आणि त्याबरोबरच दंडराजापुरीसारखी भूमीवरील ठिकाणं आपल्या ताब्यामध्ये घेऊन सागरावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करून होते. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये पोर्तुगीज सर्वप्रथम आले आणि त्यामुळे गोवा, दीव, दमण, बारदेस, ताष्टी हा जो काही प्रदेश होता या प्रदेशामध्ये स्वतःचं वर्चस्व राजकीय त्यांनी निर्माण केलं आणि हिंदुस्थानातील सागरावर पोर्तुगीजांची सत्ता चालते. आणि या सागरावर संचार करण्यासाठी भारतीयांना पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागत असे. त्या काळामध्ये देखील जे काही सुरतेवरून मक्केला जाणारे मुस्लिम भाविक होते त्यांना सुद्धा मक्का यात्रेवर जात असताना पोर्तुगीजांचा परवाना घेतल्याखेरीज सागरावर तीर्थाटनाला जाता येत नव्हते. आणि त्यामुळे पोर्तुगीजांचं वर्चस्व मान्य करून पोर्तुगीजांच्याकडून परवाना घेऊन त्यांना आवश्यकती असणारी जी काही आर्थिक कर स्वरूपामध्ये द्यावी लागणारी, मान्यतेसाठी द्यावी लागणारी जी काही रक्कम असेल ती देऊनच सागरावर संचार हा भारतातील या सर्व सत्ताधीशांना करावा लागत होता. म्हणजे मोगलांचं उत्तरेकडे दक्षिणेकडे प्रचंड विशाल अशा प्रकारचं राज्य असलं आणि त्या राज्याला मोठा समुद्रकिनारा जरी मिळालेला असला तरी मोगलांनी स्वतःचं आरमार निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. सिद्धी जे बाहेरून आलेले होते, आफ्रिकेमधून आलेले होते आणि ते सिद्धी कधी निजामशहाची, कधी आदिलशहाची, तर कधी मोगलांची चाकरी स्वीकारून आपलं अस्तित्व टिकवून होते. आणि त्यातही आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये नंतरच्या काळामध्ये आदिलशहाच्या बरोबर असलेली युती तोडून सिद्ध्यांनी मोगलांचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि सिद्धी व मोगल हे दोघेही स्वतःच्या स्वार्थाकरता एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग हे सिद्धी
महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर असणाऱ्या स्वराज्याचा जो काही प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर लूटमार करत असत. तेथील पिकं शेतीमध्ये उद्ध्वस्त करून पिकं लुटून नेत असत. तरुण पोरांना, स्त्रियांना, लहान मुलांना पकडून नेत असत आणि पकडून नेऊन त्यांना गुलाम म्हणून विकत असत. आणि या सगळ्या कारणाने शिवाजी महाराजांना या सिद्ध्याच्या उपद्रवापासून आपल्या प्रदेशाचं रक्षण करण्यासाठी म्हणून आरमार उभा करणं हे गरजेचं वाटायला लागलं. वास्तविक ज्या वेळेला जावळीचा प्रदेश शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि जावळीचा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर शिवाजी महाराजांचा संबंध कोकणाशी आला. कल्याण, भिवंडी ही आदिलशहाच्या मुख्य राज्यापासून अलग पडलेली जी काही ठिकाणं होती ती ठिकाणं ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतली त्यावेळेला ही ठिकाणं जिंकून घेतल्यानंतर शिवाजी महाराजांचा संबंध सागराशी आला. आणि सागराशी संबंध आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली की जशी भूमीवर साम्राज्य आहे त्याचप्रमाणे सागरावर देखील साम्राज्य आहे. सागरावर देखील अधिसत्ता आहे, प्रभुत्व आहे. आणि आपल्या राज्याला लाभलेला जो काही सागर किनारा आहे त्या सागर किनाऱ्यावर आपलंच वर्चस्व असलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती करायला सुरुवात केली. रामचंद्र पंत अमात्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांची राजनीती, शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन हा सर्वत्र विशद केलेला आहे. आणि तो शिवाजी महाराजांच्या वारसदारांना, पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावा हा त्या ग्रंथाच्या निर्मिती पाठीमागचा उद्देश होता. रामचंद्र पंत अमात्य असं म्हणतो की आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे आणि ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्यमेव करावे. म्हणजे सागर किनारा ज्या राज्यकर्त्याला लाभलेला आहे त्याला जर सागरावर प्रभुत्व निर्माण करायचं असेल, आपल्या सागरावर आपलंच वर्चस्व राहावं असं त्याला जर वाटत असेल तर त्याने आरमार बांधलं पाहिजे. आणि हे आरमार म्हणजे राज्याचं एक स्वतंत्र अंग आहे असं रामचंद्र पंत अमात्य म्हणतात. आता शिवाजी महाराजांनी जहाजांची निर्मिती करायला, आरमार बांधणीला सुरुवात केली तेव्हा आरमाराची स्थिती कशी होती शिवाजी महाराजांची? आता एका बाजूला ज्या वेळेला आपण इंग्रजांची जहाजं बघतो, पोर्तुगीजांची जहाजं म्हणतो, म्हणजे युरोपियनांची जहाजं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की युरोपियनांकडे असलेली जहाजं ही प्रचंड मोठ्या आकाराची अशा प्रकारची होती. परंतु शिवाजी महाराजांच्याकडे असणारी जहाजं मात्र आकाराने अत्यंत लहान होती. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुराब नावाचं, गुराब हे जे काही जहाज होतं हे जहाज सर्वात मोठं आणि 200 टनापासून ते जास्तीत जास्त 600 टनांपर्यंत वजन असणारं अशा प्रकारचं होतं. आणि इंग्रज पोर्तुगीजांची जहाजं ही त्याहून कितीतरी प्रकारे, कितीतरी अधिक टन वजनाची आणि आकाराने मोठी अशा प्रकारची होती. आता शिवाजी महाराजांनी जी लहान जहाज बांधली आरमाराच्यासाठी, याविषयी रामचंद्र पंत अमात्य छोटी जहाजं का बांधायची, छोट्या जहाजांचा आरमारामध्ये समावेश का करायचा हे सांगताना म्हणतो की जहाजं छोटी असायला हवीत, लहान असायला हवीत, कारण मोठ्या आकाराची जहाजं वाऱ्याशिवाय निरुपयोगी ठरतात. कारण सागरावर संचार करण्यासाठी त्यावेळेला स्वयंचलित अशा प्रकारची यंत्र अजून विकसित झालेली नव्हती, त्यांचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे सागरावर जर जहाजांना संचार करायचा असेल तर शिडामध्ये वारं भरल्यानंतर वारं ज्या दिशेने वाहतं त्याच दिशेने जहाज प्रवास करू लागत असे. आणि म्हणून आकाराने जहाज जर मोठं असेल तर वाऱ्याविना सागरावर ते कुचकामी ठरतं. आणि म्हणून जहाजाचा आकार जर लहान असेल तर वाऱ्याशिवाय सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जहाजांना प्रवास करणं हे सुलभ होतं, सोपं होतं. आणि म्हणून वाऱ्याशिवाय सागरावर संचार करण्यासाठी जहाजांचा आकार लहान असायला हवा असं रामचंद्र पंत अमात्य म्हणतात. आता त्याशिवाय दुसरं कारण
जहाजांचा आकार लहान असण्याचं मुख्य हे होतं की शिवाजी महाराजांच्याकडे युरोपियनांप्रमाणे मोठी जहाजं बांधण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान हे नव्हतं. खरं पाहायला गेलं तर अतिशय प्रतिकूल अशा प्रकारची परिस्थिती. जहाज बांधणीचं कुठलंच पूर्वज्ञान नाही, आरमारी जहाजं, लष्करी जहाजं बांधण्याचं ज्ञान नाही. अशा काळामध्ये तुटपुंजा साधन सामुग्रीनिशी तंत्रज्ञानाचा अभाव असताना, कारागिरांचा अभाव असताना, उपलब्धता नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधणी मागे न टाकता आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्या साह्याने स्वतःची जहाजं बांधली आणि स्वतःचं एक मजबूत अशा प्रकारचं आरमार दल हे शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट ठरते. आता मोठ्या जहाजांच्यासाठी लागणारा तोफगोळा असेल, दारुगोळा असतील, तोफा असतील, या सगळ्या गोष्टी मराठ्यांच्याकडे उपलब्ध नव्हत्या. आणि त्याही पेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यामुळे मराठ्यांना लहान आकाराची जहाजं ही जास्त उपयुक्त, आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर सौंदर्यापेक्षा देखील उपयोगितेला अधिकाधिक महत्त्व शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की जलदुर्गांचं रक्षण करणं, किनाऱ्यावरील बंदरांचं रक्षण करणं, व्यापारी जहाजांचं रक्षण करणं आणि किनाऱ्यावरील आपल्या प्रदेशाचं शत्रूच्या धाडीपासून संरक्षण करणं, या मुख्य उद्देशाने शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं. आता हे सगळे उद्देश जर साध्य व्हायचे असतील तर किनाऱ्यावरच्या उथळ पाण्यामध्ये चालणारी जहाजं आवश्यक आहेत आणि किनाऱ्यावरच्या उथळ पाण्यामध्ये मोठ्या आकाराची जहाजं चालू शकत नाहीत. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जी जहाजं निर्माण केली ती खूप मोठ्या आकाराची न निर्माण करता उथळ पाण्यामध्ये चालतील, वाऱ्याविणा चालतील, अशा पद्धतीची जहाजं ही त्यांनी निर्माण केलेली आपल्याला दिसून येतात. आता शिवाजी महाराजांच्याकडे आरमारामध्ये जी जहाजं होती त्या जहाजांचे प्रकार जर आपण बघितले काही, तर गुराब हे सगळ्यात मोठं जहाज होतं. त्याच्यामध्ये 2 डोलकाट्या असत. आपण अलिफ लैला वगैरे जे जुन्या सिरियल्स मध्ययुगातल्या बघितल्या असतील तर आपल्या लक्षात येईल की किंवा सागरी डाकूंचे जे सिरियल्स चित्रपट असतील, पायरेट्स ऑफ कॅरेबियन वगैरे यासारखे चित्रपट बघितलेले असतील, तर मोठमोठ्या आकाराची जहाजं आणि त्याच्यामध्ये उंचच्या उंच मधोमध आणि आजूबाजूला असलेले खांब, त्या खांबाला मोठ्याच्या मोठ्या कापडाच्या असणाऱ्या या सगळ्या गोष्टी म्हणजे डोलकाट्या, उंच अशा प्रकारच्या डोलकाट्या, त्याला कापड बांधलेलं आहे आणि या कापडामध्ये म्हणजे शिडामध्ये हवा शिरते आणि हवा शिरल्यानंतर त्या दिशेने ते जहाज पुढे सरकायला लागतं. अशा 2 डोलकाट्या या गुराब या जहाजामध्ये असत. सर्वसाधारणपणे गुराब या जहाजाचं वजन 100 टन असे, परंतु ज्या जहाजामध्ये 3 डोलकाट्या असत त्या जहाजाचं वजन 300 टनांच्या दरम्यान वगैरे असे. गलबत हे दुसऱ्या प्रकारचं जहाज, गुराबच्या खालोखाल मोठं असणारं, त्याच्यामध्ये 2 डोलकाट्या असत आणि साधारण 70 टन इतकं वजन आणि 6 ते 7 तोफा या गलबतावर, गलबत या प्रकाराच्या जहाजावर असत. याशिवाय शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये शिवाड, तरांडी, तारू, पगार, दुवार, वाभोर, तिरकाटी, पाल, माचवा, होडी, महागिरी, पारव, जूग, फ्रिनेट इत्यादी प्रकारची जहाजं हे शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये असलेली आपल्याला दिसतात. आता शिवाजी महाराजांच्या आरमारामधील जहाजांची संख्या किती असावी याविषयी तत्कालीन बखरकारांनी जे लिहून ठेवलेलं आहे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कृष्णाजी अनंत सभासद असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 700 जहाजे होती, तर मल्हार रामराव चिटणीस ही संख्या 400 ते 500च्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये जहाजे होती अशी देतो.
तर चित्रगुप्त बखरीमध्ये ही संख्या 640 इतकी दिलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 640 जहाजं होती. मग त्यात गुराब प्रकारातील किती, गलबत किती, इतर जुग असेल, फ्रिनेट असेल, या वेगवेगळ्या प्रकाराच्या जी जहाजांची संख्या हे होती, त्यामध्ये त्या प्रत्येक जहाजांची संख्या किती होती, फ्रिनेट वगैरे या सगळ्याची त्यांनी वर्गवार माहिती दिलेली आपल्याला दिसून येते. आता आरमार दलाची रचना शिवाजी महाराजांच्या कशी असावी याविषयी म्हणजे जे सांगितलेलं आहे, रामचंद्र पंत अमात्य असं म्हणतो की एक सुभा, एक विभाग, एक सुभा, 5 गुराब आणि 15 गलबतांचा एक सुभा करावा. असे अनेक सुभे शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये होते आणि या सर्व सुभ्यांचं मिळून 2 प्रमुख विभागांमध्ये त्याचं विभाजन होत असे. या 2 प्रमुख विभागांमधील मायनाईक हा अधिकारी एका विभागाचा प्रमुख असे, तर दर्यासारंग हा दुसरा अधिकारी दुसऱ्या विभागाचा प्रमुख असे. म्हणजे मायनाईक हे जे काही पद होतं हे पद हिंदू भंडारी जातीकडे असे, तर दर्यासारंग हे जे काही पद होतं हे मुस्लिम समाजाकडे होतं. आणि शिवाजी महाराजांच्या काळात दौलत खान हा दर्यासारंग आरमारातील एका विभागाचा प्रमुख असलेला आपल्याला दिसतो. आरमारामध्ये किनारपट्टीवर राहणारे, दर्यावर्दी स्वभावाचे, सागराचा अनुभव असलेले अशा प्रकारचे जे लोक होते त्यांचा प्रामुख्याने भरणा करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये कोळी होते, भंडारी होते, मलबारी होते, ख्रिश्चन होते आणि मुस्लिम अशा वेगवेगळ्या जाती जमातीतील लोकांचा समावेश आरमारामध्ये करून घेतला. आणि तो करण्याच्या पाठीमागचा उद्देश की त्यांच्या दर्यावर्दी स्वभावाचा फायदा आरमाराच्या साठी म्हणून शिवाजी महाराजांनी करून घेतला. कल्याण भिवंडी जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी आरमाराच्या उभारणीला सुरुवात केली. कोकण किनाऱ्यावर अनेक महत्वाची अशा प्रकारची बंदरं ही त्या काळामध्ये विकसित झाली. कल्याण असेल, भिवंडी असेल, पनवेल असेल, राजापूर, देवगड, मालवण अशी अनेक बंदरं ही शिवकाळामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये वाढीस लागली. आणि या बंदरांच्या मधून जहाज बांधणीचा, जहाजांच्या दुरुस्तीचा उद्योग हा मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ही जहाज बांधण्यासाठी आरमाराची सागाच्या लाकडाची आवश्यकता होती. आणि हे जे काही सागाचे लाकूड होते ते कोकणातील किनारपट्टीतील कोकणाच्या जंगलांच्या मधून मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतं. आणि त्यामुळे लाकडाचा काही फारसा प्रश्न जरी आलेला नसला तरी इथे शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलेली जी काही एक सूचना होती, ताकीद होती, ती इथं सांगणं आवश्यक वाटतं मला की शिवाजी महाराजांनी आरमाराच्या बांधणीसाठी सागवानाप्रमाणेच आंबा आणि फणस या झाडांची लाकडं देखील उपयोगी असतात. म्हणून जंगलामध्ये सागाचं लाकूड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलं तरी देखील सागाबरोबरच आंबा फणसाची लाकडं देखील वापरली जात असत, झाडं तोडली जात असत. आंबा फणस ही बहुउपयोगी अशा प्रकारची झाड, त्याच्यापासून आपल्याला फळं मिळतात. आणि शेतकरी मोठ्या कष्टाने पुत्रवत प्रेम करून या झाडांना वाढवतो. आणि म्हणून अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे की आंबा फणस ही झाडं जरी आरमाराच्या उपयोगाची असली तरी देखील ती झाडं तोडू नयेत, शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, शेतकरी दुःखी होतील, कष्टी होतील अशा प्रकारचं वर्तन तुम्ही करू नये. तुम्हाला जर लाकडाची आवश्यकता असेल, जंगलातून कोकणाचे ते मिळेलच, पण त्या व्यतिरिक्त अधिक लाकूड हवं असेल तर बाहेरच्या जंगलामधून ते लाकूड विकत घ्या, पण आंब्या आणि फणसाची झाडं तोडू नका, हे शिवाजी महाराज सांगतात. म्हणजे एखादा विभाग मोठा करत असताना, वाढवत असताना, विकसित करत असताना, त्याच्या गरजांची पूर्तता करत असताना देखील तिथे रयतेवर त्याचा कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम होणार नाही, या गोष्टीकडे शिवाजी महाराज जाणीवपूर्वक लक्ष देताना आपल्याला पाहायला
आरमाराची उभारणी करत असताना स्थानिक कारागिरांचा उपयोग शिवाजी महाराजांनी करून घेतलेला आहे. त्याबरोबर काही ठिकाणी पोर्तुगीज कारागिरांना देखील आरमाराच्या उभारणीसाठी, बांधणीसाठी म्हणून शिवाजी महाराजांनी मोठी रक्कम देऊन हे पोर्तुगीज कारागीर आपल्या पदरी ठेवलेले आपल्याला दिसून येतात. आता आरमार उभं करणं म्हणजे सागरावर संचार करण्यासाठी जहाजं, लष्करी जहाजं निर्माण केली तरी त्यांना आश्रयस्थान असलं पाहिजे. म्हणजे सागरावर नुसतं आरमार सोडून दिलेलं आहे, तयार केलं आणि सोडून दिलं, आणि जरा शत्रूने आक्रमण केलं आणि या आक्रमणाच्या वेळी शत्रूच्या आक्रमणाचा मुकाबला करण्यास आपण जर कमी पडलो, असमर्थ ठरलो, तर त्या वेळेला आपलं आरमार नष्ट होऊ नये यासाठी म्हणून आपल्या आरमारासाठी आश्रयस्थान हवं म्हणून शिवाजी महाराजांनी सागरावर सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, रत्नागिरी, पद्मदुर्ग असे बुलंद 13 जलदुर्ग उभारले. या जलदुर्गामुळे आरमाराला संरक्षण प्राप्त झालं, आरमाराला वसतिस्थळ मिळालं आणि आश्रयस्थान त्यासाठी उपलब्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. शिवाजी महाराजांनी सुरतेची जी काही लूट केलेली होती, या सुरतेच्या लुटीतून मिळालेली प्रचंड संपत्ती ही शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी खर्च केली नाही. आपल्यासाठी राजवाडे उभारले नाहीत, कुठे मोठे महाल उभारले नाहीत, तर शिवाजी महाराजांनी या सुरतेच्या लुटीतून प्राप्त झालेल्या संपत्तीचा विनियोग हा सिंधुदुर्ग किल्ला उभारण्यासाठी केला. आपल्याला माहित आहे की हे जे जलदुर्ग उभारलेले आहेत समुद्रामध्ये, खाडीवर तिथे जे जलदुर्ग उभारले गेले बेटांवर, तर हे जलदुर्ग उभारत असताना चहूबाजूला खारं पाणी असून देखील गोड पाणी ज्या ठिकाणी उपलब्ध होतं त्याच ठिकाणी हे जलदुर्ग उभारले गेलेले आहेत. म्हणजे आजही आपण सिंधुदुर्गात गेल्यानंतर, विजयदुर्गात गेल्यानंतर आपल्याला गोड्या पाण्याच्या विहिरी पाहायला मिळतात. सिंधुदुर्गवर अशा 3 विहिरी आपल्याला पाहायला मिळतात. सिंधुदुर्गाच्या बांधकामास खुद्द शिवाजी महाराजांचे हात लागलेले आहेत. या सिंधुदुर्गाचा पाया शिसे ओतून घातला गेलेला आहे. आजही आपण सिंधुदुर्गमध्ये गेल्यानंतर सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी जो चुना वापरलेला आहे त्या चुन्याच्या भट्ट्या आपल्याला तिथे दिसून येतात, जिथे या चुन्याचा वापरासाठीचा चुना तयार केला जात होता आणि ते सगळं आजही आपल्याला तिथे केल्यानंतर पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांचं एकमेव अशा प्रकारचं असणारं मंदिर आपल्याला अलीकडच्या काळात काही ठिकाणी निर्माण झालेली आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे आणि त्या किल्ल्यामध्ये असलेली शिवाजी महाराजांची जी काही मूर्ती आहे ती शिवाजी महाराजांची मूर्ती कोळ्याच्या वेशामध्ये असलेली, सागराशी संबंध आहे. कोळी बांधव सागराशी दैनंदिन जीवन त्यांचं सागराची भिडलेलं आहे आणि म्हणून कोळ्याच्या वेशामध्ये असलेली शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला तिथे पाहायला मिळते. सिद्धीवर नजर ठेवण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी राजापूरच्या खाडीवर पद्मदुर्ग हा जलदुर्ग उभारला, तर मुंबईकरांवर लक्ष ठेवण्यासाठी, मुंबईकरांचं जे काही येणं जाणं आहे त्या सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी खांदेरी बेटावर तटबंदी उभारून तिथे त्यांनी दुर्ग उभारलेला आपल्याला दिसून येतो. आता या खांदेरी बेटावर ज्यावेळेला तटबंदी शिवाजी महाराजांनी बांधायला सुरुवात केली आणि इंग्रजांच्या लक्षात आलं की खांदेरी हे ठिकाण अशा ठिकाणी आहे की जिथे शिवाजी महाराजांचा आरमारी तळ जर बसला तर आपल्या मुंबईला येणाऱ्या, मुंबईतील हालचालींवर आणि मुंबईला येणाऱ्या सगळ्या जहाजांवर त्यांची नजर राहणार आहे आणि म्हणून खांदेरीवर दुर्ग उभारू नये, तटबंदी उभारू नये म्हणून इंग्रजांनी त्याला आडकाठी आणली, परंतु मराठ्यांनी ते मान्य केलं नाही. इंग्रजांची जहाज, त्यांच्या आरमारी जहाजाची भेदकता ही मराठ्यांच्या जहाजांच्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक होती, परंतु मराठ्यांकडे दुर्दम्य अशा प्रकारची इच्छाशक्ती असल्या कारणामुळे खांदेरी बेटाच्या साठी म्हणून इंग्रजांच्या बरोबरचा काही संघर्ष, मराठ्यांचा आरमारी संघर्ष झाला. या संघर्षामध्ये जगातील सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची आरमारी सत्ता असणाऱ्या इंग्रजांचा पराभव
मराठी आरमाराने करून दाखविला ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची वैभवशाली अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि म्हणलं ना की इच्छाशक्ती ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, धैर्य, साहस आणि जिंकण्याची एक दुर्दम्य अशा प्रकारची जी इच्छाशक्ती लागते ती मराठ्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली असल्या कारणामुळे मराठ्यांनी खांदेरी सोडला नाही आणि इंग्रजांचा पराभव या युद्धामध्ये त्यांनी करून दाखविला. शिवाजी महाराजांनी लष्करी आरमाराप्रमाणेच व्यापारी आरमाराची देखील निर्मिती केलेली होती. कारण महाराजांच्या बंदरात 8 ते 10 जवळजवळ मोठी महाराजांच्या किनारपट्टीला 8 ते 10 मोठी बंदरं होती आणि तेथून इराण, अरबस्थान आणि इतर देशांच्या बरोबर व्यापार चालत होता. अरबी आणि युरोपीय व्यापारी हे आपल्या जवळच्या वस्तू विकण्यासाठी आणि येथील वस्तूंची खरेदी करण्यासाठी म्हणून स्वराज्याच्या बंदरात येत असत. व्यापारी पेठांमध्ये येऊन आपला व्यापार करत असत. या परकीय आलेल्या व्यापाऱ्यांना त्यांना आवश्यक असलेलं अन्नधान्य, पाणी, लाकूड इत्यादी जे त्यांच्या काही गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता मराठे करत असत. त्यांच्या जहाजांना संरक्षण देण्याचं काम करत असत. मराठे अतिशय आतिथ्यशीलतेने वागत, त्यामुळे स्वराज्यातील बंदरांच्या मधून होणारा व्यापार हा त्या काळामध्ये वाढीस लागला आणि व्यापार वाढीस लागून जकातीचं उत्पन्न हे स्वराज्याला अधिकच मिळायला लागलं असं आपल्याला दिसतं. आता शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या आरमाराची कामगिरी काय? एकतर हे स्वतंत्र राज्यांग आहे. हिंदुस्थानातील कुठल्याही सत्ताधीशाकडे नसताना स्वतःचं आरमार शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. जिथे मोगल हातबल होते, जिथे आदिलशाही हातबल होती, तिथे स्वतःचं आरमार शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. सामर्थ्य छोटं असताना, प्रतिकूल परिस्थिती असताना स्वतःचं आरमार उभा करण्याची एक अतिशय अविश्वसनीय, देदीप्यमान अशा प्रकारची कामगिरी शिवाजी महाराजांनी करून दाखविली. त्याचा गौरव करताना डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात, द फादर ऑफ इंडियन, द फादर ऑफ मराठा नेव्ही अँड द क्रिएटर ऑफ द इंडियन मर्कंटाईल मरीन. म्हणजे मराठी नौदलाचा संस्थापक, जनक आणि त्याबरोबरच भारतीय व्यापारी जहाजांचा व्यापाराचा, सागरी व्यापाराचा जनक या अर्थाने बाळकृष्ण शिवाजी महाराजांचा गौरव करताना आपल्याला पाहायला मिळतात. भारतामध्ये नौदल निर्माण करण्याचं, लष्करी नौदल निर्माण करण्याचं जे श्रेय मध्ययुगामध्ये आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना जातं आणि म्हणून ते लष्करी नौदलाचे जनकही आहेत. तसे व्यापारी नौदलाचे संस्थापकही असलेले आपल्याला दिसतात. आरमाराच्या स्थापनेमुळे किनारपट्टीवरील जो काही प्रदेश होता त्या किनारपट्टीवरील प्रदेशाला सिद्धी, पोर्तुगीज आणि इतर युरोपियनांच्या धाडींपासून संरक्षण मिळालं. प्रजेचं संरक्षण त्यामुळे घडून आलं आणि आरमाराच्या मुळेच व्यापारी जहाजाला सागरावर चाच्यांकडून, म्हणजे सागरी जे दरोडेखोर असतात, डाकू असतात, त्यांच्यापासून आपल्या हिंदी जहाजांना, व्यापाऱ्यांना संरक्षण हे मिळू शकलं. त्याचबरोबर आणखी एक लष्करी आरमाराची कामगिरी म्हणजे आरमाराच्या निर्मितीमुळे सागरावर जी जहाजं वादळामध्ये सापडून एकमेकांना धडकून फुटत असत आणि सागरी किनाऱ्यावर लागत असत, त्या सागरी किनाऱ्यावर लागलेल्या जहाजांवर अधिकार, सागरावर ज्याचा अधिकार आहे, समुद्रावर ज्याचा अधिकार आहे त्याचाच अधिकार राहत असे. शिवाजी महाराजांनी स्वतःचा आरमार निर्माण केल्या कारणामुळे शिवाजी महाराजांचा या जहाज फुटीवर देखील अधिकार चालू लागला. आजपर्यंत पोर्तुगीजांचा परवाना घेतल्याखेरीज सागरावर कोणालाही संचार करता येत नव्हता, परंतु शिवाजी महाराज हे एकमेव असे राज्यकर्ते होते. पोर्तुगीजांच्या बरोबरचा त्यांचा वाद त्याच कारणाने होता. मराठ्यांनी आमच्याकडून परवाना घ्यावा याची सातत्याने ते मागणी करत होते, परंतु
मराठ्यांनी, शिवाजी महाराजांनी कधीही पोर्तुगीजांचा हा हक्क मान्य केला नाही आणि म्हणून पोर्तुगीजांच्या बरोबर मराठ्यांचा संघर्ष हा बराच काळ त्या कारणावरून राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जलदुर्गाची उभारणी, आरमाराची उभारणी केल्या कारणामुळे सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्यावर मराठ्यांचा वचक निर्माण झाला. पोर्तुगीज गव्हर्नर आपल्या मायदेशी लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हणतो की सुरुवातीला काही तारवे मराठ्यांनी बांधले, त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं, परंतु आता मराठ्यांकडे एक प्रबळ आरमार निर्माण झालेला आहे आणि त्याची भीती आम्हाला वाटते की जर मराठ्यांनी या आरमाराचा वापर करून आणि भूमीवरून असे दोन्ही बाजूनी जर हल्ला गोव्यावर केला तर त्यापासून वाचणं अवघड आहे. म्हणजे तत्कालीन युरोपियनांच्या मनामध्ये धडकी भरविणारी, दहशत बसविणारी इतका वचक हा मराठी आरमाराने त्या काळामध्ये निर्माण केलेला होता हे आपल्याला दिसून येतं. त्याबरोबरच आरमाराचं भूदलास मोठ्या प्रमाणावर सहाय्य झालं. खरं तर सुरतेवरून जी संपत्ती शिवाजी महाराजांनी लुटली आणि आणली, ती सुरतेवरून आणलेली संपत्ती सागरी मार्गे स्वराज्यामध्ये आणली असं काही जणांचं मत. म्हणजे सुरतेच्या स्वारीच्या वेळेला मराठी आरमाराचा उपयोग हा शिवाजी महाराजांना झालेला होता. आणि त्याशिवाय दुसरा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे मध्ययुगामध्ये आरमारावर स्वार होऊन सागरी मोहीम करणारा पहिला राज्यकर्ता जर कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. बसनूरची जी स्वारी शिवाजी महाराजांनी केली, या बसनूरच्या स्वारीमध्ये मराठी आरमारांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत दूरदर्शी अशा प्रकारचे नेते होते, राज्यकर्ते होते. शिवाजी महाराजांनी कर्नाटकामध्ये दूरवर आपलं एक राज्य निर्माण केलं आणि ते राज्य निर्माण करण्याच्या पाठीमागचा जो उद्देश होता की भविष्यामध्ये मोगल जर स्वराज्यावर चाल करून आले आणि आपण जर पराभूत झालो तर त्या काळामध्ये आपल्या वारसदारांना, आपल्या पुत्रपौत्रादी लोकांना आश्रयस्थान असावं, हे शिवाजी महाराजांचं कर्नाटकामध्ये दूरवर राज्य निर्माण करण्याच्या पाठीमागचं धोरण होतं. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार उभं केलं ते आरमार उभं करण्याच्या पाठीमागचा उद्देश देखील हाच होता की भविष्यामध्ये जर मोगली संकट कोसळलंच आणि भूमीवर जर आपण हे संकट परतवून लावण्यामध्ये आपल्या मुलांना, नातवांना, आपल्या वारसदारांना, भावी पिढीला जर ते शक्य झालं नाही तर अशा वेळेला भूमीवर पराभूत झाल्यानंतर देखील त्यांना आश्रय घेण्यासाठी एखादं ठिकाण असलं पाहिजे आणि आरमार हे त्यासाठीचं एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं ठिकाण होतं, अंग होतं. कारण सागरावर मोगलांची सत्ता नव्हती, म्हणून भविष्यामध्ये आपल्या उत्तराधिकाऱ्यांच्यासाठी एक आश्रयस्थान निर्माण करणं या उद्देशाने शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती ही केलेली दिसते. आता या आरमाराच्या निर्मितीमुळे जहाज बांधणीचा उद्योग वाढीस लागला, जहाज दुरुस्तीचा उद्योग वाढीस लागला. हे तंत्र विकसित होत जाऊन पुढे वेगवेगळ्या प्रकारची जहाजं, वेगवेगळ्या आकाराची जहाजं ही स्वराज्यामध्ये निर्माण व्हायला लागली आणि त्याबरोबरच जहाजांना आश्रय घेण्यासाठी म्हणून जलदुर्ग उभारले जाऊ लागले. या सगळ्या उद्योगांच्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर लोकांच्या हातांना काम मिळालं, रोजगार मिळाला. किल्ले आणि आरमाराच्या बांधणीने, जलदुर्गांच्या बांधणीने हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. इतकंच नाही तर कल्याण, भिवंडी, पनवेल, वेंगुर्ला, मालवण इत्यादी ठिकाणी जहाज बांधणीचा उद्योग हा वाढीस लागला. हे तंत्र आणखी विकसित होत गेलं आणि मराठ्यांनी मोठी जहाजं ही बांधली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे की शिवाजी महाराजांचा उद्देश हा होता की भविष्यामध्ये आपल्याला ज्या संकटांना सामोरं जायचं आहे त्यावेळेला आपल्या उत्तराधिकाऱ्यांच्यासाठी आश्रयस्थान असलं पाहिजे. हे एक जे कारण आहे, त्याबरोबरच दुसरं एक महत्वाचं कारण हे देखील होतं
की इंग्रज पोर्तुगीजांसारखे सागरावर अतिशय प्रबळ असलेले अशा प्रकारचे हे सत्ताधीश हे भविष्यामध्ये आपले विरोधक असणार आहे आणि आपल्याला इंग्रजांच्या बरोबर संघर्ष करावा लागणार, पोर्तुगीजांच्या बरोबर संघर्ष करावा लागणार. सिद्धी तर 5वीलाच पुजलेला आहे, त्यामुळे सिद्ध्याच्या बरोबर सतत चालणारा संघर्ष आणि या संघर्षामध्ये आपल्याला आरमाराचीच मदत होणार. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी हे आरमार उभं केलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या आरमाराने मोठ्या प्रमाणावर सिद्ध्यांच्या विरोधातल्या शिवकाळामध्ये, संभाजी महाराजांच्या काळामध्ये मोहिमा काढल्या. इतकंच नाही तर स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडामध्ये या आरमारांनी मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सतत तेवत ठेवण्यामध्ये, जिवंत ठेवण्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका, महत्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान हे दिलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु असं असलं तरी देखील नंतरच्या काळामध्ये आपण कान्होजी आंग्रेंनी, सरखेल कान्होजी आंग्रेंनी जे अप्रतिम अमूल्य अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्य युद्धामध्ये आणि इतर नंतरच्या काळामध्ये, त्याला तोड नाही. परंतु शिवाजी महाराजांची ही दूरदृष्टी दुर्दैवाने त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना आणि नंतर पेशवाईमध्ये पेशव्यांना लक्षात आली नाही. नानासाहेब पेशव्यांनी आंग्र्यांच्या घराण्यामध्ये चाललेला जो काही वारसा हक्काचा संघर्ष होता, या वारसा हक्काचा संघर्ष मिटविण्याऐवजी कर्तृत्ववान व्यक्तीला त्यापासून दूर ठेवून अकर्तृत्ववान व्यक्तीच्या हाती आरमार सोपवून त्यावर आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन जे धोरण आखलं, त्यामुळे दुर्दैवाने आंग्र्यांच्या घरातील भांडणं वाढीस लागली आणि तेव्हा ही भांडणं मिटविण्याऐवजी नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने निर्माण केलेलं हे आरमार बुडविलं. म्हणजे अटकेपार झेंडे रोवून देखील मराठ्यांचं राज्य दीर्घकाळ का टिकलं नाही, त्याचं एक महत्वाचं हे कारण आहे. आणि म्हणून आपण पाहतो की पेशव्यांना, मराठ्यांना पुढे जाऊन ज्या वेळेला इंग्रजांच्या बरोबर संघर्ष करण्याची वेळ आली, त्यावेळेला मराठ्यांकडे स्वतःचं आरमार नव्हतं. भूदलाला सागरावरून मदत होण्याची जी एक शक्यता होती, ती शक्यता पूर्णतः नाहीशी झालेली होती. आंग्र्यांच्या प्रश्नांना जर योग्य पद्धतीने त्यांनी हाताळलं असतं तर मराठ्यांचं हे आरमार पेशव्यांना उत्तर काळामध्ये इंग्रजांच्या बरोबर युद्ध करत असताना, लढा देत असताना उपयुक्त ठरलं असतं. असं झालं असतं, तसं झालं असतं, याला इतिहासामध्ये काही महत्व असत नाही, स्थान असत नाही. परंतु तरी देखील सामर्थ्याचा, तंत्रज्ञानाचा, अनेक गोष्टींचा अभाव असताना, शिवाजी महाराजांना रात्रंदिवस युद्ध करावी लागत असताना, राज्याचं एक स्वतंत्र अंग त्यांनी जे निर्माण करून दाखविलं, त्यामध्ये शिवाजी महाराजांचं दडलेलं जे काही मोठेपण आहे, हे मोठेपण आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार हे एक स्वतंत्र राज्यांग होतं आणि ही अद्वितीय अशा प्रकारची कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी केली ती आपल्यापर्यंत ठेवण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आज केला, आपल्यापुढे मी आलो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण जरूर हा व्हिडिओ सबस्क्राईब करावा, लाईक करावा, शेअर करावा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत देखील पोहोचवा. धन्यवाद.